पद्धतीनं कापूस असेल, संत्रा असेल, कांदा असेल, ऊस असेल, त्या ठिकाणी ज्वारी असेल, बाजरी असेल, ह्या कापूस असेल, या फळांचं जसं वाटोळं लागलं, नुकसान झालं, तशाच पद्धतीनं माझ्या कोकणाचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालं. अध्यक्ष महोदय, 12-13 मेला सर्वसाधारणपणे 7 जूनच्या नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो, पण 12 ते 13 मेला त्या ठिकाणी पाऊस पडला आणि 12 ते 13 मेला पाऊस इतका पडला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पेरणी करण्याच्या वेळेला पाऊसच गायब झाला. मी अनेक वेळा सांगितलंय की कोकणामध्ये दुबार शेती नाही अध्यक्ष महोदय, एकच फक्त भात शेती आमच्याकडे होते आणि ती 100% निसर्गावर अवलंबून असते. आम्ही काहीही करू शकत नाही आणि म्हणून जर योग्य वेळेला पेरणी झाली तर त्याचा रुजावा होतो, त्यापासून लावणी बिणीच्या वेळेला पाऊस पडला तर लावणी वगैरे होऊ शकते. पण जर कधी पाऊस आला, पेरणी झाली आणि जर रुजावा होण्यापूर्वीच जर पाऊस गेला तर केलेली पेरणी ही पूर्णपणे वाया जाते. त्याला सरकारनं मदत करायची ठरवली, पुन्हा बियाणं द्यायचं ठरवलं, खतं द्यायचं ठरवलं, कर्ज द्यायचं ठरवलं, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण पुनर्पेरणी ही कोकणामध्ये होतच नाही. जास्तीत जास्त 80 दिवस, कमीत कमी 80 दिवस आणि जास्तीत जास्त 120 ते 130 दिवसाचं पीक म्हणजे भात पीक आहे. ह्या 80 ते 120-30 दिवसामध्ये हे सगळं घडवून आणणं शेतकऱ्याच्या हाताच्या बाहेरचं होतं आणि म्हणून कोकणामध्ये त्यावेळेला लावणी सुद्धा उशिरा झाली, पेरणी सुद्धा उशिरा झाली आणि ज्या वेळेला कापणीची वेळ आली त्याच वेळेला पाऊस पडला. कापलेलं भात हे शेतामध्येच त्या ठिकाणी आडवं झालं आणि आडवं झालेलं भात त्याच ठिकाणी रुजलं. जर आम्ही थोडंफार साठवून ठेवलं असेल तर त्याला अडवी किंवा उडवी म्हणतात, काही ठिकाणी उडवी म्हणतात, काही ठिकाणी अडवी म्हणतात, साठवून ठेवतात. त्याच्यामध्ये पाणी गेलं, तिथंही शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, मागावला गेला. आमच्याकडे कोकणामध्ये ज्या फळबागा आहेत त्या फळबागा सुद्धा योग्य वेळेला योग्य ते हवामान असेल तरच त्याला मोहर येतो आणि आपल्याला असं वाटतं की कोकणामध्ये सगळे लोक हे सगळे हापूसचा आंबाच खातात, असं नाही आहे. ते हापूस आंबा पिकवणारे हे कोकणामधले ठराविकच तालुके आहेत. मी ज्या चिपळूण तालुक्यामध्ये राहतो त्या चिपळूण तालुक्याला कुठेही समुद्रकिनारा नाही आणि ज्या ठिकाणी समुद्रकिनारा नाही त्या ठिकाणी हापूस आंब्याचं पीक येतच नाही, आलं तरी जेमतेम येतं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की कोकणामधले सगळे जे काही जिल्हे आणि तालुके आहेत ते पूर्णपणे हापूस आंबाच खातात, असं नाही आहे. हापूस आंबा हा लोकांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलाय. सरकारी कर्ज, सरकारी तगाई, सरकारी अनुदान, सरकारी कुठल्याही प्रकारची सूट न घेता स्वतःच्या डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन दिवस रात्र राबून सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी, देवगड सारख्या तालुक्यामध्ये जिथं मातीच नाही, पूर्णपणे लॅटराइट स्टोन आहे, जांभा दगड आहे, आप्पासाहेब गोगटे वारले, पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तिथल्या लोकांना समृद्ध केलं. त्या कापळामध्ये, जांभ्या दगडामध्ये खड्डे मारून बाहेरून माती आणून तिथं आपल्या स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या घामानं, स्वतःच्या पैशानं त्यांनी तिथे कलमं उभी केलेली आहेत. त्या ठिकाणी हापूस आंब्याची लागवड केली आहे, त्यातून 2 पैसे मिळतात. कोकणी माणूस समाधानी असतो. तो कधीच कर्ज काढायला तयार नाही. कर्ज काढलं तर तो वेळेवर भरतो, तो बुडवायला तयार नाही. तो कधी एखादा हुक टाकून कोणाची लाईट चोरत नाही. तो 1 पैशाचं सरकारी देणं कोणाचं ठेवत नाही. घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, वेळच्या वेळी भरायची. सरकारी नोटीस आली म्हणजे आपल्या 7 पिढ्यांना डाग लागला, असा स्वाभिमानानं जगणारा कोकणी माणूस सुद्धा आज खूप मोठ्या चिंतेत आहे. शेती हातातून गेली, फळबागा हातातून गेल्या, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय पण अध्यक्ष महोदय हातातून गेला. मत्स्य व्यवसाय पण हातातून गेला अध्यक्ष महोदय. कारण त्या ठिकाणी समुद्रामधलं वेगवेगळ्या येणारं उधाण, वेगवेगळ्या वेळेला येणारं त्या ठिकाणी पाऊस पाणी, वादळ वारा, यामुळे समुद्रामध्ये बोटी घालू नका, समुद्रामध्ये जाऊ नका, मासेमारी करू नका, हे सरकारच्या वतीनच सांगितलं जातं. तरी सुद्धा तो बिचारा आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालून तो जातो. इथं आपण बघितलं कारंजा बंदरावर परवांच्या दिवशी 37 माणसं 9 दिवस समुद्रामध्ये अडकून पडली होती. त्यांचा पत्ता लागत नव्हता, ते कुठे आहेत ते ट्रेस आउट होत नव्हते. 9 दिवस 37 माणसं ही पाण्यामध्ये अडकून पडली होती. तो मत्स्य व्यवसायाचा धंदा सुद्धा आता बंद पडलाय आणि त्याच्यावर आणखीन परत एक आमच्यावर डागणी दिली जाते, दुःखावर आमच्यावर घाला घातला जातोय. जो आमचा कोकणाचा हापूस आंबा, आहे, जो जगाच्या पाठीवर आमच्यासारखा दर्जेदार हापूस आंबा, आमच्यासारखा चविष्ट हापूस आंबा, आमच्यासारखा कलरला उत्कृष्ट असलेला हापूस आंबा, आमच्यासारख्या आंब्याची एकदा का चव घेतल्यानंतर त्या आंब्याची कोणी बरोबरी करू शकत नाही जगाच्या पाठीवर. त्या हापूस आंब्याला 2018 साली GI मानांकन मिळालं.
आज त्या हापूस आंब्याचं जीआय मानांकन काढून घेण्याचा या ठिकाणी डाव खेळला जातोय.